आमदार राजेश क्षीरसागर आणि कोल्हापूर महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांच्यातील राजकीय संघर्ष हा कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी काही नवीन नाही। 2024च्या विधानसभा निवडणुकीत दोघांमध्ये झालेली अटीतटीची लढत अजूनही राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय आहे। आता पुन्हा एकदा त्यांच्यामध्ये राजकीय संघर्ष उफाळून आलाय। काय आहे हा नेमका संघर्ष पाहूया सकलमच्या या विशेष व्हिडिओमधून। बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना। माझ्याकडे एक सरप्राईज आहे। गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम। नमस्कार, मी इक्बाल रेठरेकर आणि आपण पाहत आहात सकलम। 2024च्या विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेसकडून राजेश लाटकर यांच्या उमेदवारीची घोषणा झाली। मात्र नंतर पक्षांतर्गत घडामोडीमुळे त्यांनी अपक्ष मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला। दुसरीकडे शिवसेनेकडून आमदार क्षीरसागर निवडणुकीच्या रिंगणात होते। निवडणूक प्रचारादरम्यान दोन्ही बाजूंनी जोरदार आरोप प्रत्यारोप झाले आणि ही लढत थेट प्रतिष्ठेची बनली होती। आता विधानसभा निवडणुकीनंतर काही महिने उलटत नाहीत तोच दक्षिण मतदारसंघातील पाणी प्रश्नावरून पुन्हा एकदा आमदार क्षीरसागर आणि महापालिकेतील विरोधी पक्षनेते लाटकर हे दोन्ही नेते आमने सामने आले आहेत। निमित्त ठरलं ते काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांच्या घागर मोर्चाचं। आमदार राजेश क्षीरसागर यांनी या मोर्चावर टीका करत आमदार सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे। घागर मोर्चा काढणारे सतेज पाटील हे पूर्वीही आमदार होते, पालकमंत्री होते। त्यांच्या काळात त्यांनी काय केलं असा सवाल आमदार राजेश क्षीरसागर यांनी उपस्थित केला। महानगरपालिका त्याचबरोबर जिल्हा परिषद सतेज पाटील यांच्या ताब्यात होती, त्यावेळी त्यांनी काहीही केले नाही आणि आता मोर्चा काढत आहेत। त्यांनी ही नाटकं थांबवावी अशी टीका देखील आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली होती। मोर्चातील त्यांच्या घागरीत हिरे माणके असतील असे वाटते, कारण त्यांनी भरभरून मिळवले आहे। मिळवायचं तेवढं त्यांना कळतंय, पण कामे काही केली नाहीत। शक्तीपीठाला देखील आमदार सतेज पाटील विरोध करत आहेत अशी टीका देखील आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली होती। यावर मात्र निवडणुकीत कट्टर विरोधात असलेले राजेश लाटकर थेट सतेज पाटील यांच्या भूमिकेच्या समर्थनात पुढे आले आहेत आणि त्यांनी राजेश क्षीरसागरांच्यावर पलटवार केलाय। दक्षिण मतदारसंघातील पाणी टंचाईचा प्रश्न आता केवळ नागरिकांचा मुद्दा राहिलेला नाही, तर तो आगामी स्थानिक राजकारणाचा केंद्रबिंदू बनत आहे। विधानसभा निवडणुकीत निर्माण झालेली राजकीय कटुता अजूनही कायम असल्याचे या नव्या वादातून स्पष्ट होते। विशेष म्हणजे निवडणुकीदरम्यान एकमेकावर जोरदार टीका करणारे आमदार क्षीरसागर आणि राजेश लाटकर आता वेगवेगळ्या मुद्द्यावर पुन्हा भिडताना दिसत आहेत। राजेश लाटकर यांनी आमदार क्षीरसागर यांच्यावर विविध मुद्द्यावरून जोरदार टीका करत कोल्हापूर उत्तरमधील राजकारण पुन्हा एकदा तापवलं आहे। पाणी प्रश्न, विकास कामे, निधी वाटप या मुद्द्यावरून लाटकर यांनी क्षीरसागर यांना थेट लक्ष केले। 13 गावांच्या पाणी प्रश्नासाठी काढण्यात आलेल्या घागर मोर्चाला आमदार क्षीरसागर यांनी पब्लिसिटी स्टंट म्हटल्यानंतर लाटकर आक्रमक झाले। लाखो नागरिकांच्या भावनांशी खेळ करण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप त्यांनी केला। 13 गावामध्ये प्रत्यक्ष जाऊन लोकांच्या व्यथा ऐका, मग वक्तव्य करा असं थेट आव्हान देखील राजेश लाटकर यांनी क्षीरसागरांना दिले। कोल्हापूर शहरातील विकास कामावरूनही त्यांनी क्षीरसागर यांच्यावर निशाणा साधला। शहरात अनेक कामे रखडली असून निधीत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप त्यांनी केला। जनतेला आश्वासनं मिळतात, पण प्रत्यक्षात विकास कामे दिसत नाहीत अशी टीका देखील त्यांनी केली। आमदार सतेज पाटील यांच्यावर बोलले की त्यांचा TRP वाढतो अशी टीका देखील लाटकर यांनी केली। महिलांनी जो घागर मोर्चा काढला होता त्या घागरीमध्ये हिरे माणके होते काय असा सवाल आमदार क्षीरसागर यांनी उपस्थित केला होता। मात्र त्यांचं हे वक्तव्य महिलांचा अपमान करणार आहे असं देखील त्यांनी म्हटलंय। कोल्हापूर शहरातील रस्त्यांच्यासाठी 100 कोटींच्या निधीमध्ये तुम्हाला किती हिरे माणके सापडले? 5 कोटीचा निधी खर्च करून रंकाळ्यावर जे कारंजे उभे राहत आहेत ते कारंजे 1 कोटीच्या निधीमध्ये होऊ शकतात असा माझा दावा आहे असं देखील लाटकर म्हणतात। मात्र 1 कोटीच्या कामाला 5 कोटींचा निधी खर्च करून त्यामध्ये किती हिरे माणके तुम्हाला मिळाले, असे कित्येक प्रकल्प, किती निधी कोल्हापुरात आला, यामध्ये तुम्हाला किती हिरे माणके सापडले याचे उत्तर प्रथम तुम्ही द्या असं आव्हान देखील राजेश लाटकर यांनी आमदार क्षीरसागर यांना दिलं आहे। याशिवाय वरच्या नेत्यांची खुशाली मिळवण्यासाठी हा तुमचा केविलवाना प्रयत्न आहे असा आरोपही लाटकर यांनी केलाय। या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत। विरोधकांच्यावर वैयक्तिक टीका करण्याऐवजी जनतेच्या प्रश्नावर लक्ष द्यावं असा सल्लाही त्यांनी दिला। एकूणच काय तर कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात आगामी राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोपांची धार अधिक तीव्र होताना दिसत आहे।
पाणी प्रश्न, विकास कामे यासारखे स्थानिक मुद्द्यावर आता राजकीय संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शहराचे आमदार राजेश क्षीरसागरांनी पाण्यावरून केलेलं जे वक्तव्य आहे ते 13 गावांच्या मध्ये जाऊन करावं असं आव्हान देखील राजेश लाटकर यांनी केलंय. परंतु दक्षिण विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना मात्र या आरोप प्रत्यारोपांच्या पेक्षा पाणी प्रश्नावर ठोस उपाय अपेक्षित आहेत. पण सध्याचं चित्र पाहता पाणी प्रश्न हा येत्या काळातही राजकीय आरोपांच्या केंद्रस्थानी राहत आहे हेच यातून स्पष्ट होत आहे. धन्यवाद.